लातूर शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक अटक करण्यात आला असून मालकाविरुद्धही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एचटीयूला माहिती मिळाली की औसा रिंग रोडवरील मंत्री प्लाझा कॉम्प्लेक्समधील नई स्पा येथे मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू आहे। माहितीची खातरजमा झाल्यानंतर अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष छापा पथक तयार करण्यात आले। बनावट ग्राहकाच्या माध्यमातून व्यवहार निश्चित करण्यात आला आणि ठरलेल्या संकेतावर पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला। छाप्यात स्पा सेंटरमधून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली। यावेळी उपस्थित असलेला व्यवस्थापक आदित्य जगन रसाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत स्पा सेंटरचा मालक नितीन रावसाहेब काळुंके असल्याचे निष्पन्न झाले। कारवाई दरम्यान मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली। प्राथमिक तपासात बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत देहव्यापार करून घेत असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी आदित्य रसाळ याला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन काळुंके याचा शोध पोलीस घेत आहेत। सुटका करण्यात आलेल्या महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला शासकीय महिला निवारा गृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे। पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे करीत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह गुन्हेगारी बातम्यांसाठी AK24 क्राईम न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी शेअर करा।